तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. विधान परिषदेचा विषय काढतात. विधान परिषदेत 4 जागांसाठी निवडणूक आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? कारण एकनाथ शिंदे शिवसेनेने 4 जागांची मागणी केली, आम्हाला 4 जागा. या संदर्भामध्ये आज आम्ही खरं तर बसणार होतो, पण आज आमची मीटिंग होती ती साधारण 11ला सुरू होऊन 3 वाजेपर्यंत चालणार होती प्रेस धरू. त्याच्यामुळे ते उद्याच्याला आम्ही बसणार, म्हणजे आज रात्री आम्ही काही जण बसतोय माझ्या घरीच आणि त्याच्यात आम्ही चर्चा करू आणि उद्याच्याला सीएम डीसीएम पण त्या मिटिंगला असतील. त्याच्यातनं ती मिटिंग संपल्यावर मी त्यांच्याशी पण चर्चा करेन. का मी लोकप्रतिनिधी आहे, राज्याचा उपमुख्यमंत्री. कुणी आता तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारता, तुमचा तो अधिकार आहे, पण उद्या पत्रकार म्हणून एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं इथं हे घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असलेल्या ठिकाणी घडलेलं आहे, तर आम्हाला ती बातमी आल्यावर आम्ही शहरातलं असेल पुण्याचं तर पुणे आयुक्ताला सांगतो, पिंपरी चिंचवडचं असेल तर पिंपरी चिंचवड आयुक्ताला सांगतो, कारण तेच प्रमुख आहेत. आम्ही काही खाली शिपायाला आणि पीआयला आणि एपीआयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही. मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच, आणि ग्रामीणचा असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला. त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं, ह्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो, तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता, मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कोणी तोंडातनं पण येत नाही. उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा, हे माझे शब्द असतात नाही आणि सगळ्या डिपार्टमेंटला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका. श्रीमंताच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे, कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही, आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला कुणीही बळी पडता कामा नये, ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे. अहो जे कोणी केलेलं असेल त्याची चौकशी करा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्वतः तिथं जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन देवेंद्रजींनी सांगितलं. तुम्ही पत्रकार मित्रांनी अनेकदा एकनाथरावजींना विचारलं, एकनाथरावजींनी पण सांगितलं. मी पण पुण्यामध्ये किंवा इथं असताना देखील त्यांना सतत सांगतो की ह्याच्यात कुठलाही काही कुणी पळवाट काढता कामा नये. जो कोणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे. राजकीय दबाव असल्याचं नेहमी विपक्ष बोलतोय, काहीतरी राजकीय दबाव आहे, तो राजकीय दबावाचा पट्टा ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात असतो त्यावेळेस आम्ही म्हणतो की राजकीय दबाव आहे, ज्यावेळेस ते विरोधी पक्षात असतात त्यावेळेस ते म्हणतात. ती एक बोलण्याची पद्धत आहे. राजकीय दबाव आता त्या दिवशी एका तर लोकप्रतिनिधींनी डायरेक्ट मी टीव्हीला बघितलं कुठल्या तरी चॅनलला की याच्यामध्ये अमुक पोलीस ऑफिसरनी पैसे घेतले असं सांगितलं. आता जर एखाद्या पत्रकार मित्रांनी पॉलिटिकल व्यक्तीने जबाबदार 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांनी जर सीपीवर आरोप केला तर त्याचा पुरावा तर दिला पाहिजे. नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही, पुरावा दिल्यानंतर त्याची चौकशी करण्याचं काम राज्य सरकारचं. भाषणामध्ये म्हणाला की महाविकास आघाडीचा असताना शिवसेनेला टीका करा, शिवसेनेवरती टीका करा असं सांगितलं जात होतं, जेणेकरून काय 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 आता भाषणात तुम्ही असं म्हणाला की महाविकास आघाडी असताना आम्हाला सांगितलं जात होतं की शिवसेनेला टीका टिप्पणी त्यांच्यावरती जास्त करा. नाही तसं नाही. अहो ह्याच्यामध्ये मागे आम्ही मी नेहमी सांगतो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आम्ही पुढे चाललेलो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो काही आदर्श ठेवलाय त्याच आदर्शावर त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय. हे चाललं असताना मागे ज्यावेळेस निवडणुका यायच्या त्यावेळेस